तर विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। विरोधी पक्षनेता नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटायला हवी असं राऊत म्हणाले। सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरतंय असा हल्लाबोलही त्यांनी केला। विरोधी पक्षनेत्याचा सातत्याने अपमान कसा करता येईल हे मात्र हे लोक पाहत असतात। महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेत नाही आणि विधान परिषदेत नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे की विरोधी पक्षनेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय, याचा अर्थ विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही घाबरता। विधिमंडळाची गेल्या काही वर्षांमध्ये सर्कस झालेली आहे। सर्कस, दशावतार म्हणा, गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाचं आणि पार्लमेंटमधल्या कामकाजाचं सुद्धा। पण गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः 10-11 वर्षांमध्ये विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचाच नाही त्या दृष्टीने मांडणी करायची निकालांची, हे अमित शहा आणि मोदी यांच्या राजकारणाने ठरवलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।